नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत गूढ व महत्वाचा गोचर योग, जो कदाचित पुढील 2.5 वर्ष आपल्याला महिन्यातनं एकदा तरी आढळणार आहे. काही वेळेला अंशात्मक आढळेल, काही वेळेला फक्त एका राशीत आहे म्हणून आढळेल. परंतु हा अतिशय महत्वाचा गोचर योग आहे. त्यावरती भाष्य करावं असं कालच मी एक कुंडली अभ्यास करत होतो, तेव्हा त्या जातक म्हणाले, "याच्यावरती एक व्हिडिओ बनवा सर. हा खूप विषय चांगला आहे, महत्वाचा पण आहे." असो. नमस्कार मंडळी. माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनेल ॲस्ट्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, काही वेळेला आपल्याला जे क्लायंट आलेले असतात आमच्याकडे, तेच काही वेळेला एखादा क्लू देतात, एखादा रेफरन्स देतात किंवा एखादं वाक्य सहज बोलून जातात. तसंच काल एक क्लायंट बोलले. झालं असं ना, की आता काही गूढ गोष्टींची उकल होते, काही गूढ गोष्टी वरती येतायत, काही गूढ गोष्टी आपण काय म्हणतो ना त्याला, त्यांना थोडंसं त्यांच्यावरती प्रकाश पडला जातोय. वैयक्तिक बाळगतोय मी हे. मेदिनीय ज्योतिषशास्त्र किंवा राजकीय किंवा ह्या अँगलने नाहीये. वैयक्तिक कुंडली अभ्यासताना आपल्या लक्षात आहे, की काहीतरी असं होतंय, की जे महत्वाचं आहे, गूढ आहे किंवा रहस्यमय वगैरे, वगैरे ते. त्याचं कारण शोधताना असं लक्षात आलं, की आत्ता मीन राशीमध्ये उत्तरा भाद्रपद नक्षत्रात चंद्र, शनी आणि नेपच्यून हे 3 ग्रह 7 अंशाच्या जवळ आसपास गोचर करत आहेत. त्यामुळे त्यांची एक प्रकारची अलाइनमेंट झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं त्यांची युती म्हणा किंवा अंशात्मक सुद्धा युती म्हणता येईल असा प्रकार झालेला आहे. यामुळे काय होणार? कोण प्रभावित होणार? आणि तुमच्या वैयक्तिक राशीला याचा काय परिणाम होणार आहे? आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्याचा आढावा घेणार आहोत. ही युती म्हणजे थोडक्यात भावनांचा राजा चंद्र, कर्माचा शिक्षक शनी आणि भ्रम, गूढ, रहस्य किंवा उकल किंवा अंतःस्फूर्ती याचा कारक असलेला नेपच्यून. हे 3 ग्रह मीन राशीमध्ये उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये 7 अंशावर एकत्र आले आहेत. हा एक महत्वाचा आणि अत्यंत शक्तिशाली असा योग आहे. या योगाचे या व्हिडिओमध्ये आपण पुढे-पुढे जसं प्रोग्रेस करत जाऊ तसं कळेल 12 राशींवरती काय परिणाम दिसून येतात. सगळ्यात आधी पाहूयात ज्योतिषशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या युतीचा, या अलाइनमेंटचा, त्रिग्रही योगाचा काय अर्थ निघतोय. चंद्र म्हणजे मन आहेत आपल्या भावना, संवेदनशीलता, आईचं स्थान किंवा सार्वजनिक जीवन देखील दर्शवतो आपलं. तर शनी महाराज हे न्यायाचे कारक आहेत, कर्माचे कारक आहेत, शिस्ताचे कारक आहेत, मर्यादा किंवा ज्याला फ्रेमवर्क म्हणतात त्याचे कारक आहेत, विलंब, जबाबदारी आणि वास्तवता, जीवनाची वास्तवता किंवा ती गोष्टीची वास्तवता दर्शवतो. आणि नेपच्यून म्हणजे स्वप्न आहे, भ्रम आहे, अध्यात्म आहे, अंतर्ज्ञान आहे, अंतर्स्फूर्ती आहे, गूढ आहे, रहस्य आहे, कला आहे आणि काही वेळेला गोंधळाची स्थिती दर्शवतो. आता हे झालं या 3 ग्रहांविषयी. आता मीन राशीविषयी बोलू तर मीन राशी जलतत्वाची राशी आहे. ही 12वी रास आहे, व्ययस्थानातली रास आहे. जी आपल्याला त्याग, अध्यात्म, गुप्त गोष्टी, स्वप्ने आणि मोक्ष यांच्याशी संबंधित कारकत्व आहे. आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्र हे जे आहे हे अध्यात्म, आत्मज्ञान, तपस्या आणि स्थिरता यासाठी ओळखले जाते. आता या 3 ग्रहांची युती मीन राशीमध्ये आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये, विशेष करून मीन राशी तुमच्या कुंडलीमध्ये ज्या स्थानात पडलेली आहे, तिथे एक प्रकारचा भावनिक गोंधळ, आध्यात्मिक जागृती, नात्यांमध्ये गुंतागुंत आणि आपण ज्याला म्हणतो ना, काही गोष्टींवरचा पडदा उठणे, अशा घटना घडू शकतात. घाबरून जायचं काही कारण नाहीये. हा व्हिडिओ मी जो बनवतोय ना, तो पूर्णपणे फक्त ही युती आहे आणि त्याचे काय परिणाम, प्रभाव आणि एक थोडक्यात काय उपाय केले पाहिजेत, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ते पाहणार आहोत. आता जेव्हा हे 12 राशींवरती परिणाम होत आहे, काय होणार आहे, असा आपण जेव्हा उल्लेख करतो, तर आपण आता पाहूयात प्रत्येक 12च्या 12 राशींवरती याचा राशी परत्वे या मीन राशीतील त्रिग्रही योग, अलाइनमेंट, युती आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्र याचा काय परिणाम होतो. मेष राशी. मेष राशीच्या 12व्या स्थानातच हे गोचर भ्रमण होत आहे. याचा परिणाम जर का आपण प्रभाव जर का बघितला तर मुख्यत्वे काय दिसतं तर मनात भीती, शंका, गुप्त शत्रूंबाबत चिंता, झोपेचा, निद्रानाशाचा त्रास, आत्मविश्वासाची कमी होऊ शकते,
परदेश किंवा गूढ विद्येची ओढ निर्माण होऊ शकते. भ्रम, गोंधळ या परिस्थिती येणार. आर्थिक व्यवहारामध्ये किंवा गुप्त शत्रूंमुळे काहीसा गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा जाणवू शकतो. अनपेक्षित खर्च वाढू शकतात. ध्यान धारणा जी करणारी आहेत किंवा करू इच्छितात मेष राशी जातक त्यांच्याकरता आध्यात्मिक साधनेमध्ये प्रगती होऊ शकते. एकटे-एकट्याने वेळ घालवणे, एकांतवास आवडणे किंवा आत्मचिंतन करण्याकरता हा अतिशय फायदेशीर असा कालावधी आहे. नातेसंबंध म्हणाल तर जुन्या नात्यांमधील गैरसमज दूर होऊ शकतात किंवा काही नवीन नाती जी तुम्ही आता नुकत्याच काळात बनवलेली आहेत, त्या नात्यांमध्ये थोडीशी कटुता येऊ शकते. ज्यामुळे भविष्यामध्ये आता ती कुठल्या नात्यांमध्ये कटुता येईल आणि कुठल्या जर का त्याचं बघायला गेलं तर जी नकोशी आहेत किंवा जे आपल्याला अ, त्रासदायक आहेत किंवा ज्याला म्हणतो ना आपण की एक प्रकारचं अ, अ, संबंध नको अशा व्यक्तीबरोबर. अशी जी काही नाती निर्माण झाली असतील, बनली असतील, ह्यामध्ये विवाह याचा संबंध जोडू नका, कृपा करून. परंतु ती काही नाती म संपुष्टात येऊ शकतात आणि त्यातून तुम्हाला भविष्यात चांगला मार्ग मोकळा होऊ शकतो. उपाय काय करा, तर मेष राशी जातकांनी ध्यान, प्राणायाम करा. अध्यात्माची पुस्तकं, धर्मग्रंथ वगैरे त्याचं पठण करा. ओम नमः शिवाय या जपाचा निरंतर जप करा आणि सोमवारी दुधाचं दान करा. आता पाहूयात वृषभ राशी. वृषभ राशीच्या लाभस्थानामध्ये हे गोचर भ्रमण होत आहे. मीन राशी लाभस्थानात पडते. आता लाभस्थान म्हणजे काय झालं तर अं, मित्र, लाभ, इच्छापूर्ती याचं स्थान आहे. त्यामुळे अं, तुमचे जुने मित्र तुम्हाला भेटतील आणि एखादे आपण काय म्हणतो ना त्याला गूढ असलेला, रहस्यमय असलेला किंवा "यार ये क्या बात करता है, क्या सोचता है, पता नहीं चलता." असे जे मित्र असतात ना, त्यांच्या गाठीभेटी पडायचे योग आहे. किंवा जे गूढशास्त्रात आहेत, जे अध्यात्मशास्त्रात आहेत, त्यांच्यावर मैत्री असं थेटली म्हणता येणार नाही, पण त्यांच्याशी तुमचे पुन्हा संबंध किंवा कनेक्शन्स किंवा कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतात. सोशल मीडिया किंवा नेटवर्किंग मधून तुम्हाला काही आध्यात्मिक लाभ म्हणजे जसे आता ऑनलाईन कोर्सेस चालतात, क्लासेस चालतात किंवा ऑनलाईन अध्यात्माचे आपण प्रवचन वगैरे ऐकतो ते, असे काही लाभ होतील. थोडंसं आर्थिक बाबतीमध्ये जेवढे लाभ तुम्हाला अपेक्षित आहेत किंवा होते, तेवढे पदरात पडणार नाही. थोडीशी घसरण होईल. बरोबर आहे ना? ते होईल. आता भ्रम आणि गोंधळ जर का बघितला आपण, तर ते सामाजिक वर्तुळ आहे. लाभस्थानी सामाजिक वर्तुळाचं आहे किंवा मित्रांसोबत जो तुम्ही क्वालिटी टाईम किंवा जो काही वेळ तुम्ही व्यतीत करत असता, मित्रांबरोबर जो तुम्ही वेळ घालवत असता, त्यामध्ये सामाजिक वर्तुळात किंवा मित्रांबरोबरच्या संबंधांमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि करिअरच्या दृष्टीने काही अनिश्चितता जाणवू शकते. अनिश्चितता असेल, होईल असं अजिबात दिसणार नाही किंवा होणारच आहे असं काही नाही हां. काही अनिश्चितता जाणवू शकते. ध्यानाचा जर का विचार केला, अध्यात्माचा जर का विचार केला ह्या सगळ्या, तर सामाजिक कार्यामध्ये किंवा जे काही आपले ग्रुप्स असतात म्हणजे अ, ब बरेचसे आध्यात्मिक गुरु त्यांचे ग्रुप्स आहेत किंवा त्यांचं नेटवर्क आहे स्वतःचं. तर त्या अशा गटांमध्ये सामील होऊन तुम्ही मानसिक शांती मिळवू शकता. आणि तुम्ही जर का काही भविष्याकरता प्लॅनिंग करत असाल किंवा करू इच्छित असाल, तर त्याकरता हा अतिशय उपयुक्त आणि योग्य कालावधी आहे. नातेसंबंधामध्ये म्हणाल तर लाभस्थानावर तुमचे मोठे बहीण-भाऊ बघितले जातात, मित्र-मैत्रिणी बघितले जातात. तर त्यांच्याशी असलेलं तुमचं नातं अधिक दृढ होईल. पण काही वेळा त्यांच्या अपेक्षांचा तुम्हाला भार वाटू शकतो. की "अरे, भाऊ ते एक्स्पेक्ट करताय यार." आपण जे असं वाक्य करतो ना ते. त्यामुळं तुम्हाला तिथे काय म्हणतात ना, ते लगेचच तुम्ही त्याला रिएक्ट करू नका. त्यांच्या अपेक्षा वाढल्यात, वाढू द्या. तर तुमच्याकरता हा काळ असा आहे, की त्यांच्या अपेक्षा तुमच्याप्रती वाढणार आहेत. आणि व्यावसायिक जे असतील, जे व्यावसायिक आहेत, धंदेवाईक आहेत किंवा ते आहेत, त्यांच्याकरता व्यावसायिक संबंधांमध्ये किंवा व्यावसायिक व्यवहारांमध्ये थोडी स्पष्टता आणणं आवश्यक आहे. उपाय म्हणून काय कराल तर सलग 11 शनिवार काळ्या वस्त्राचं दान करा. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या आणि घरामध्ये संध्याकाळी दिवा लावा. तिसरी राशी मिथुन राशी. मिथुन राशीमध्ये परिणाम प्रभाव जर का म्हणलं आपण, तर हे दशम स्थानातून गोचर भ्रमण होत आहे. युती होत आहे ही. अलाइनमेंट होत आहे. त्यामुळे करिअरमध्ये थोडा गोंधळ होणं, कारण दशम स्थान आपलं कर्मस्थान आहे, करिअरचं स्थान आहे. त्यामुळे करिअरमध्ये थोडा गोंधळ होणं, ऑफिसमध्ये गैरसमज किंवा नकारात्मक वातावरण असणं
किंवा काही नतद्रष्ट लोक जे असतात ती तुम्हाला त्रास देण्याकरता पुढे येऊ शकतात किंवा त्यांचं तुम्हाला भोगावं लागू शकेल. आणि तुमचे जे बॉस आहेत, सीनियर्स आहेत, त्यांचं मन जिंकण्याकरता तुम्हाला थोडासा संयम दाखवण्याची गरज आहे. भ्रम, गोंधळ ही जर का परिस्थिती बघितली या करिअरमध्ये किंवा अ, तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडीशी अनिश्चितता किंवा तुमच्या कामाचे श्रेय, काम करणार तुम्ही पण श्रेय कोणतरी भलताच घेऊन जाणार, असं होऊ शकतं. ध्यानधारणा, अध्यात्म या दृष्टीने जर का बघितलं तर कामावरती लक्ष केंद्रित करणे आणि योग्य निर्णय घेणेच तुमच्याकरता महत्त्वाचे ठरेल, तेच उपकारक आहे. आणि कामातूनच तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल. ही तर गॅरंटी या दशम स्थानातल्या ह्या त्रिग्रह युतीमुळे मिळणार आहे. नातेसंबंधांचा जर का विचार केला तर दशम स्थान हे आपल्या पित्याचं स्थान आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जे वरिष्ठ किंवा सहकार्य असलेले आहेत आपले, त्यांच्याशी नातं महत्त्वाचं ठरेल, की फॅक्टर ठरेल तो. तर त्यामुळे काही नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो किंवा कामामुळे त्यांना तुम्हाला वेळ देता येणार नाहीये, हे लक्षात घ्या. उपाय काय करायचा तर शनिवारी उडदाची खिचडी करून त्याचं दान करा. शनी स्तोत्र जे आहे, दशरथ कृत शनी स्तोत्र त्याचं पठण करा आणि कामामध्ये एक डिसिप्लिन पाळा. चौथी राशी कर्क राशी. कर्क राशीच्या नवम स्थानामध्ये होत आहे गोचरप्रमाणे. त्याचा प्रभाव परिणाम पाहिला तर नवम स्थान हे धर्माचं, अध्यात्माचं, दूरचे प्रवास यांचं स्थान आहे, उच्च शिक्षणाचं आहे. त्यामुळे आध्यात्मिक ओढ किंवा जे कोणी गुरुचा शोध घेत असतील, तर त्यांना गुरु भेटणं या गोष्टी घडतील. वडिलांच्या तब्येतीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल आणि धर्म, नियम, सत्य शोधायची जी तळमळ तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न कराल. भ्रम आणि गोंधळ जर का बघितला या त्रिग्रही युतीमुळे काय होईल, तर उच्च शिक्षण, दूरचे प्रवास आणि धार्मिक बाबींमध्ये तुमचे जे काही अंडरस्टँडिंग आहे, त्यामध्ये काही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. नवीन संधीबाबत थोडंसं कन्फ्युजन, थोडासा संभ्रम, थोडंसं द्विधा मनस्थिती असू शकते. ध्यान धारणा आध्यात्मिक बाबतीत जर का विचार केला तर आध्यात्मिक अभ्यास किंवा आध्यात्मिक पठण किंवा धार्मिक कार्यांमध्ये तुम्ही मन रमवाल किंवा मन रमेल आणि लांबच्या प्रवासातून तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळतील. इनफॅक्ट काहीतरी नवीन शिकायला मिळेल. नातेसंबंधात जर का विचार केला तर परदेशातील लोकांशी किंवा लांबच्या नातेवाईकांशी संबंधात नवीन वळण येऊ शकते आणि काही नातेसंबंध हे निश्चितपणे अर्थपूर्ण बनतील. उपाय म्हणून काय कराल ना, तर तुम्ही गुरुवारी दत्तगुरूंचा किंवा बृहस्पतीच्या मंत्राचा जप करा आणि आपल्या पित्यासोबतचे किंवा जे वरिष्ठ आहेत किंवा जे सीनियर्स आहेत त्यांच्याबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा आणि आता तसाही चातुर्मास सुरू होत आहे, तर एखाद्या मोठ्या धार्मिक ग्रंथाचं पठण करायचं, पारायण करायचा संकल्प करून ते तसं करा. पुढची राशी 5वी राशी सिंह राशी. सिंह राशीच्या अष्टम स्थानातून हे गोचर भ्रमण होत आहे. याचा प्रभाव, परिणाम जर का अभ्यासला आपण बघितला, तर तो मानसिक अस्थैर्य, अचानक खर्च किंवा जुने दुखणी जी असतील तुमची, ती पुन्हा डोकं वर काढतील आणि तुम्हाला गूढशास्त्र, रहस्यशास्त्र, ऑकल्ट सायन्स आता तुम्ही व्हिडिओ बघताय, ज्योतिषशास्त्र, त्यामध्ये तुमच्या या विषयातला रस तुमचा वाढेल. अचानकपणे इंटरेस्ट डेव्हलप झालाय असं तुम्हाला वाटायला लागेल. भ्रम आणि गोंधळाची जर का परिस्थिती बघितली, तर अचानक धनलाभ किंवा अचानक धन नुकसान होण्याची शक्यता आहे. गुप्त गोष्टी किंवा वारसा हक्काच्या बाबतीत जर का काही असेल तुमचं काम चालू किंवा तसं काही डिस्कशन चालू असेल, तर त्यामध्ये काही थोडंसं संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. ध्यान, धारणा, अध्यात्म याचा जर का विचार केला, प्रभाव बघितला, तर गहन विचार आणि संशोधनातून तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील, उलगडा होईल किंवा नव्याने तीच गोष्ट जी तुम्ही इतके वर्ष वापरताय, त्यातनं तुम्हाला काही दुसरी बाजू किंवा रहस्य उलगडतील त्यातले. आणि जर का स्वतःच्या आत्मशक्तीचा, आंतरिक शक्तीचा शोध घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर तो शोधण्याकरता हा अतिशय उत्कृष्ट कालावधी आहे. तो प्रयत्न करा. नातेसंबंधाच्या बाबतीत म्हणाल, तर अष्टम स्थाने आपल्या जोडीदाराच्या कुटुंबाचं स्थान आहे. आणि तुमच्या खानदानातनं जे तुम्हाला आपण म्हणतो ना बक्षीसपत्राने मिळतं ते स्थान आहे. त्यामुळे संयुक्त मालमत्ता किंवा कर्जाशी संबंधित नात्यामध्ये ताण येऊ शकतो. काही जुनी नाते संपुष्टात येऊन नवीन नाते निर्माण होऊ शकतात. त्याची सुरुवात होऊ शकते. उपाय म्हणून काय कराल तुम्ही तर रुद्राभिषेक करा. अ, ओम त्र्यंबकम यजामहे या मंत्राचा जप करा आणि जितकं होता होईल तितकं अन्नदान करा. कन्या राशी. कन्या राशीच्या सप्तम स्थानातून हे गोचर भ्रमण होत आहे त्रिग्रही युतीचं. मीन राशी ही सप्तम स्थानात पडते कन्या राशीच्या.
त्यामुळे त्याचा परिणाम जर का म्हणला तर सगळ्यात पहिलं म्हणजे लाईफ पार्टनर बरोबर असेल. लाईफ पार्टनर म्हणजे तुमच्या जोडीदाराची गैरसमज होणं किंवा भावनिक दुरावा निर्माण होणं किंवा थोडंसं विसंवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि त्याचबरोबर जुन्या संबंधाची पुनरावृत्ती होणं किंवा त्यांचं आपण काय म्हणतो पुनर्मिलन होणं किंवा पुन्हा गाठभेटी वाढणं, जुने संबंध असतील ते होऊ शकतात. आणि नव्या नात्यांमध्ये काही संभ्रमाची परिस्थिती असू शकते. आता भ्रम आणि गोंधळ याचा जर का विचार केला आपण, तर वैवाहिक जीवनात किंवा हे व्यावसायिक भागीदार दाखवतात, तर तिथं काही गैरसमज, काही गोंधळ, काही विसंवाद, काही मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता आहे. तर ती खबरदारी घ्या. त्यामुळं तुम्हाला नातेसंबंधांमध्ये मग ते वैवाहिक जोडीदार असेल किंवा बिझनेस पार्टनर असेल, त्यांच्याबरोबर स्पष्टता नसणार आहे. अस्पष्टपणा असेल तर ती जितकी तुम्हाला होता येईल तितकी स्पष्टपणा आणायचा प्रयत्न करा. ध्यानधारणा जर का म्हणाल, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय, तर नातेसंबंधांमध्ये तुम्हाला संतुलन पाळायचंय आणि समोरची जी व्यक्ती बोलते ना, त्या व्यक्तीला समजून घेणं हे महत्त्वाचं ठरेल. भागीदाराकडून भागीदारीत तुम्हाला काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. नातेसंबंध मी मगाशी सांगितलं तसं, की नातेसंबंधामध्ये तुमची या काळात कसोटी लागणार आहे. परंतु तुम्ही ती कन्या राशी आहे तुमची, त्यामुळे तुम्ही त्या कसोटीला पूर्णपणे पार पडून उतरू शकाल. हे मात्र तितकंच तुम्हाला निश्चितपणे बळ आहे, तुमच्याकडे ताकद आहे. संवाद हा महत्त्वाचा आहे आणि ती तर मला वाटतं कन्या राशीची स्पेशालिटी आहे. त्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे. फक्त संवाद कसा साधायचा, कधी साधायचा, कुठे साधायचा आणि त्यामध्ये संवाद साधताना भाषा, विषय किंवा कशावरती जोर द्यायचा हे तुम्हाला करावं लागेल. अ, काही नाती जी आहेत ना, ती अधिक मजबूत होतील. उपाय काय कराल तर शुक्रवारचा उपवास करा. शिव-पार्वती स्तोत्र येतं त्याचं पठण करा आणि तुम्ही ज्या देवाला पूजता त्या देवाला गुलाबाचं अत्तर अर्पण करा. तुला राशी. तुला राशीच्या 6ष्ठ स्थानातनं हे गोचर भ्रमण होतंय. तुला राशीच्या 6ष्ठ स्थानात मीन राशी पडते. 6ष्ठ स्थान म्हणजे रोग, ऋण, रिपू, तुमचं कर्म, कर्म म्हणजे डेलीचं जे रुटीन वर्क करता ना ते, सेवाभाव त्याचं स्थान आहे. त्यामुळं तुम्हाला एक प्रकारचा मानसिक थकवा जाणवणं, काही आजार असतील, तर ते त्याचं निदान होण्याकरता तुम्हाला धडपड करावी लागणं किंवा काही गुप्त आजार असतील, तर ते डोकेवरती काढणं आणि रोग, ऋण, रिपू, शत्रू, कोर्ट यांची भीती वाटणे. अ, आणि काय आहे ना सगळ्यात महत्वाचं 6ष्ठ स्थान हे आपण काय म्हणतो ना त्याला, की दशमाचं नवम स्थान आहे. दशमाचं हे नवम स्थान आहे. दशम स्थानाचं हे नवम स्थान आहे. त्यामुळं कर्माचं भाग्यस्थान आहे एक प्रकारचं. त्यामुळं तुम्हाला जर का तुमच्या कर्माची शुद्धीकरण करायचं असेल, क्लीन कर्म करायचे असतील तुम्हाला, तर त्याकरता हा कालावधी अतिशय उपयुक्त आहे. कर्माचं शुद्धीकरण तुम्ही करू शकता या कालावधीचा उपयोग करून. भ्रम, गोंधळ जर का म्हणाल, तर आरोग्य समस्या आहे, दैनंदिन कामामध्ये काही अडथळे येऊ शकतात. तुम्हाला तुमचे विरोधक जे उघड आणि गुप्त आहेत, ते त्रास देऊ शकतात. ध्यानधारणा किंवा आध्यात्मिकच्या ठिकाणी विचार केला, तर कामाच्या ठिकाणी, कामाच्या बाबतीत शांतता राखणे आणि आपण म्हणतो ना, निग्रहाने काम करणे हे तुमच्याकरता मस्ट आहे, महत्वाचं आहे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जे कोणी योगाभ्यास करतायत किंवा ध्यानधारणा करतायत, तर त्यांच्याकरता हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो, योगाभ्यास आणि ध्यानधारणा करणं. नातेसंबंधाच्या बाबतीत म्हणाल तर 6ष्ठ स्थानातून तुमचे मातुल घराणं, मामा, मावशी यांचा संबंध दिसतो. आणि तसंच कामाच्या ठिकाणचे तुमचे जे इमिजिएट बॉस आहेत, ज्यांना तुम्ही रिपोर्टिंग करता, ते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांशी संबंधांमध्ये सुधारणा होईल. पण काही नात्यांमध्ये मात्र दुरावा येऊ शकतो, वितुष्ट येऊ शकतं, अंतर पडू शकतं. याची खबरदारी घ्या. आणि आरोग्याच्या कारणांमुळे देखील तुमच्या नात्यांवरती परिणाम होऊ शकतो. उपाय म्हणून काय कराल तर सूर्याला दररोज अर्घ्य तर द्याच द्या, पण रविवारी स्पेशल करून तुम्ही सूर्य आराधना करा. आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा आणि सूर्याला नमस्कार करा. त्याचबरोबर रात्री सूर्योदयानंतर हनुमान चालीसाचं पठण करा आणि पाण्याचं जितकं दान करता येईल तितकं करा. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या पंचम भावामध्ये मीन राशी पडते. त्यामुळे पंचम स्थानातूनही तिर्ग्रही योग होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम होताना मनातलं गोंधळ, मुलांबाबत चिंता आणि तुमचं जे स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन आहे, कारण हे तुमचे क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे. त्यामुळे मानसिक एकाग्रतेमध्ये अडथळे निर्माण होतात. आणि मुख्य म्हणजे हे प्रेम संबंधाचं देखील स्थान आहे. त्यामुळे जुन्या प्रेम संबंधाशी कदाचित परत सामना पडू शकतो. परत गाठीभेटी होऊ शकतात.
भ्रम आणि गोंधळ म्हणलं तर आपल्याला प्रेम संबंधामध्ये किंवा मुलाशी संबंधित काही बाबतीमध्ये तुम्हाला गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकतो किंवा त्यामुळे काही गोंधळ निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकी पंचम स्थान हे तुमच्या सट्टा, लॉटरी, जुगार याचं देखील आहे. त्यामुळे गुंतवणुकीबाबत तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. तिथे थोडी अनिश्चितता असू शकते. ध्यान, धारणा, अध्यात्म याचा जर का विचार केला तर कला, तुमची सर्जनशीलता, तुमची कल्पनाशक्ती आणि तुमची स्वतःची अभिव्यक्ती, आत्म-अभिव्यक्ती यातून तुम्हाला आनंद मिळेल. मुलांसोबत वेळ घालवणे हे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान देणारी गोष्ट घडेल या काळात. नातेसंबंधाचा जर का विचार केला तर प्रेम संबंधात किंवा मुलांशी असलेल्या नात्यात काही बदल होतील किंवा होऊ शकतील. काही नातेसंबंध अधिक दृढ होतील तर काही संपुष्टात येऊ शकतात. उपाय म्हणून काय करा, तर तसा तुम्ही डेली हळदीचा कपाळावरती टिळा लावणं हे आहेच, पण गुरुवारी स्पेसिफिकली हळदीचा टिळा लावा कपाळावरती. विष्णू सहस्त्रनाम पठण करा आणि दत्तगुरूंना, दत्त महाराजांना गुरुवारी पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा. धनुराशी धनुराशीच्या चतुर्थ स्थानातून हे गोचरभ्रमण होत आहे. मीन राशी धनुराशीच्या चतुर्थ स्थानात पडते. म्हणजे थोडक्यात काय आहे ना, तर हे स्थान तुमच्या मातेचं, सुखाचं, चारचाकी वाहनाचं, घराचं ह्याचं स्थान आहे, सुखाचं स्थान आहे. त्यामुळे आईच्या आरोग्याची चिंता निर्माण होणे किंवा वाटणे हे स्वाभाविक आहे. घरामध्ये थोडीशी मानसिक अशांती असायची शक्यता किंवा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याची खबरदारी घ्या. वाहन आणि घराशी संबंधित जर का तुमचे काही गैरसमज असतील, भ्रम असतील किंवा काही आपण काय म्हणतो ना त्याला, की स्वप्न असतील, ती भ्रम आहे ना, तो दूर होण्याचा हा कालावधी आहे. मी आत्ताच बोललो भ्रमाविषयी, तर कौटुंबिक जीवनात आणि मालमत्तेशी संबंधित काही मनात संभ्रम निर्माण होऊ शकतात. ते फक्त संभ्रम टाळा. वास्तवाला स्वीकार करायला शिकावं लागेल तुम्हाला. मानसिक अशांतता जाणवू शकते. कारण सुखस्थान आहे, आपल्या घराचं स्थान आहे. त्यामुळं तिथं जर का खळबळ असेल, तर तिथं निश्चितपणे तुम्हाला मानसिक अशांतता जाणवू शकते. तर त्याकरता काय करा, तुम्ही कुटुंबासोबत घरामध्ये शांततेने वेळ घालवायचा प्रयत्न करा. घराबाहेर जाऊ नका तेवढ्याकरता. कुठेतरी बाहेर घेऊन जातो आउटिंगला, रिसॉर्टला काही गरज नाहीये. घरात बसूनच कुटुंबियांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा. कुटुंबासोबत वेळ घालवा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना काय हवं नको ते पहा, त्यांच्या गरजा समजून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं ते काय म्हणतायत ते ऐकून घ्या. तुमचंच म्हणणं फक्त रेटत बसू नका. आणि त्याचबरोबर ध्यान आणि अध्यात्म उपासना यातून तुम्हाला आत्मचिंतन घडून मनःशांती मिळेल. नातेसंबंधामध्ये मी मगाशी सांगितलं तसं, की हा कालावधी खरं तर तुमच्याकरता कुटुंबातील सदस्यांशी असलेलं नातं अधिक सदृढ करायचं, मजबूत करायचं, बळकट करायचा कालावधी आहे. त्याचा उपयोग करून घ्या. काही गैरसमज असतील, काही मनात किलमिश असतील, तर ते दूर करण्यासाठी सुसंवाद साधा, तो महत्त्वाचा आहे. किंवा तुमचं जर का काही जुनं घर वगैरे असेल एखादं, ते आपण बघतो ना रिनोव्हेट करणं किंवा रिस्ट्रक्चर करणं किंवा रिडेव्हलपमेंट करणं चालतं. तर तसं काही व्हायची शक्यता आहे. उपाय म्हणून काय कराल, तर सोमवारी जलदान करा. आईला तुम्ही एखादं पांढरा रुमाल, पांढरं कापड किंवा पांढरं काय म्हणू आपण त्याला, शॉल वगैरे अ, भेट द्या. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता जर का या श्रावणामध्ये आता सुरू होतोय, तर त्या दुर्गा सप्तशतीचं पठण करता आलं घरात, तर तुम्ही करा किंवा दुर्गा स्तोत्राचं पठण करा. मकर राशी. मकर राशीच्या तृतीय स्थानामध्ये आपली ही राशी पडते, मीन राशी. त्यामुळे तृतीय स्थानात गोचर भ्रमण होत आहे. तृतीय स्थान आहे आपलं पराक्रम, छोटे बहिणी-भावंड, छोटे प्रवास यांचं आहे. तुमचं बोलणं आहे, तुमचं कम्युनिकेशन जे करता, संवाद त्याचा आहे. त्यामुळे बोलण्यामध्ये गोंधळ होणं, सख्ख्या भावंडांशी ताणतणावाची परिस्थिती निर्माण होणं किंवा लेखन आणि संभाषणातून तुमच्या भ्रम निर्माण होणं किंवा काहीतरी चूक होणं या गोष्टी घडू शकतात. थोडासा एकटेपणा जाणवणं किंवा एकटेपणाची भावना निर्माण होणं किंवा भ्रमाची स्थिती निर्माण होणं असं होतंय. त्यामुळे भ्रम, गोंधळ या आघाडीवरती जर पाहिलं तर संवादामध्ये किंवा लहान प्रवासात काही अडथळे येऊ शकतात. भावंडांशी संबंधामध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्याची काळजी घ्या. ध्यानधारणा म्हणाल तर तुम्ही काय करा ना सरळ, काही लिहायची सवय लावा, काही वाचन करा आणि काही नवीन कौशल्य तुम्हाला जर का काही विकसित करता आली, तर ती विकसित करण्यावरती लक्ष केंद्रित करा. जवळच्या लोकांशी संवाद साधणे तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. नातेसंबंधामध्ये मी ऑलरेडी सांगितलं, की धाकट्या भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी संबंध तुमचे थोडेसे कटाकटीचे होऊ शकतात. तर त्यांच्याशी संवाद साधताना किंवा कम्युनिकेशन करताना थोडी काळजी घ्या. आता यावरती उपाय काय कराल, तर तुम्ही शनिवारी काळे तिळांचं दान करा. शिव महिम्न म्हणून स्तोत्र येतंय. त्या स्तोत्राचं पठण करा.
जितकं राहता येईल किमान आठवड्यातनं 1 दिवस मौन व्रत पाळा. पुढची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानातून एक उच्चभ्रमण होत आहे. परिणाम म्हणजे तुमचं वाचस्थान आहे, कुटुंब आहे, खानदान आहे, संचित धन आहे ते आहे. त्यामुळे बोलणं विस्कळीत होणं किंवा तुम्ही भावनिक प्रतिक्रिया देणं, इमोशनल होऊन प्रतिक्रिया देणं तुमच्याकडे करणार आहे, ते सगळ्यात पहिलं कंट्रोल करा. पैशांबाबत गोंधळ किंवा भ्रमाची परिस्थिती निर्माण होणं, कुटुंबात एखादी गोष्ट लपवली जाते, हे तुमच्यापासून तुम्हाला हे कळेल किंवा कळणार देखील नाही, परंतु तशी शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी, कामाच्या बाबतीत किंवा आर्थिक बाबतीत किंवा कुटुंबियाशी संबंधित काही संभ्रम निर्माण होऊ शकतात. ते संभ्रम निर्माण होऊ देऊ नका. पैशांची गुंतवणूक करताना काळजी घ्या. योग्य त्या तज्ञचा सल्ला घ्या. ध्यानधारणा करताना तुम्ही काय करा ना, की तुमचं जे कुटुंब आहे ना, खानदान कुटुंब म्हणजे फक्त नवरा-बायको, आई-वडील असं नाही. तुमचे सगळे खानदान चुलते-मालते, आजोबा वगैरे कुळातील व्यक्ती त्यांच्याशी सुसंवाद साधा, त्यांच्यावर संवाद करण्याकरता वेळ द्या. आर्थिक स्थैर्यावरती लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. नातेसंबंधामध्ये मी सांगितलं, की कुटुंबातील जेवढे सदस्य आहेत, खानदानातील, कुळातील, त्या सगळ्यांबरोबर संबंध अधिक कसे दृढ होतील, याचं जाणीवपूर्वक प्रयत्न करा. काही जुने आर्थिक व्यवहार किंवा अ, तुमचे काही पेंडिंग असतील ते अ, स्पष्टता येईल किंवा ते तुम्हाला पूर्णपणे कट ऑफ करावं लागेल. उपाय काय कराल तर वाणी शुद्धतेसाठी तुम्ही गायत्री मंत्राचा जप करा. एक तांदूळ आणि साखर याचं दान करा आणि पाण्याचं देखील दान तुम्ही करू शकता. शेवटची राशी मीन राशी. मीन राशीतच हे त्रिग्रही योग होत आहे. त्याचा परिणाम जर का बघितला तर मन थकलेलं राहील. गूढतेची ओढ राहील, भावनिक गोंधळ, अस्तित्वाचा प्रश्न, आध्यात्मिक आणि आत्मविकासाचा देखील योग आहे तुम्हाला. काम आणि गोंधळ जर का विचार केला तर तुमच्या व्यक्तिमत्वात आणि विचारांमध्ये स्पष्टता नाहीये, थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा जाणवू शकतो समोरच्याला. निर्णय घेताना तुम्हाला स्पष्टता मिळवणे कठीण होईल किंवा होतंय, तर त्याची खबरदारी घ्या. आत्मचिंतन, ध्यान, आध्यात्मिक साधना जितकी कराल तुम्ही या काळात, तितकं तुम्हाला ते मानसिक शांती प्रदान करणारं ठरेल. आणि स्वतःला समजून घेण्याकरता हा अतिशय उत्तम कालावधी आहे. नातेसंबंध म्हणाल तर तुमच्या राशीतच हे होत आहे. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व, त्याचा ऑरा, त्याचं इम्प्रेशन, जे पब्लिक इम्प्रेशन पडतं, त्यामध्ये तुम्हाला काही मोठे बदल होताना दिसतील. काही जुनी नाती संपुष्टात येतील, काही नवीन नाती इस्टॅब्लिश होतील किंवा काही नवीन आर्थिक, अर्थपूर्ण आणि क्वालिटी अशी नाती निर्माण व्हायची शक्यता आहे. तुमच्यासाठी हा कालावधी सगळ्यात करून आत्मशोधाचा आणि बदलाचा आहे. उपाय काय कराल तर सोमवारी जलदान करा, ध्यान, धारणा, मौन याचं पालन करा, ओम नमः शिवायचा जप करा. तर मित्रांनो, हे होतं 12 राशींकरता या त्रिग्रहीचा काय परिणाम, प्रभाव आणि उपाय ते पाहिलं. आता काही जण विचारतील, की हा योग किती दिवस आहे? किती दिवस काळजी घ्यायची? तर सरासरी 10 ते 12 दिवस हा कालावधी जो आहे, तो तुम्हाला काळजी घ्यायची. एक जेव्हा-जेव्हा चंद्र मीन राशीतील त्यावेळेला एक 8 ते 10 दिवस प्लस मायनस करून तुम्हाला, म्हणजे प्लस म्हणजे 4 दिवस आधी आणि 4 दिवस नंतर अशा प्रकारे तुम्हाला काळजी घ्यायची, तो प्रभाव राहणार आहे. ही वेळ जी आहे ना, ती आत्मचिंतन, सर्जनशीलता, आत्मशुद्धीकरण सगळ्याचं शुद्धीकरणाकरता अतिशय सर्वोत्तम कालावधी आहे. आता इथं मला मुख्य एक डिस्क्लेमर द्यायचा आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. कारण काल एकाची कुंडली बघताना मला हा योग दिसला आणि त्याचे काय परिणाम ज्या व्यक्तीच्या आयुष्यात घडले त्यावरून चर्चेला सुरुवात झालेली आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे सर्वसाधारण अंदाज आहेत. प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही वेगळी असते. नशीब वेगळं असतं, प्रारब्ध वेगळं आहे. त्यामुळं आणि तुमच्या कुंडलीनुसार त्यातील ग्रहस्थिती, योग आणि दशा यानुसार परिणामामध्ये बदल होऊ शकतो. फळ बदलू शकतात. उपाय हेच आहेत. अशाच प्रकारचे तुम्हाला उपाय करायचे आहेत. अधिक अचूक मार्गदर्शन हवं असेल तर तुमच्या जवळपास राहणारे किंवा तुमच्या ओळखीतले जे कोणी तज्ञ अनुभवी ज्योतिषी असतील त्यांचा सल्ला घ्या. या युतीमुळे तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त परिणाम जाणवतील, काय बदल केले पाहिजेत, काय काळजी घेतली पाहिजे, काय उपाय करावेत, हे तुम्हाला त्याचा अंदाज आहे. आता आणखीन काही जण प्रश्न विचारतील, की पंडितजी शनी महाराज तर तिथं आता मीन राशीमध्ये 2.5 वर्ष आहेत. नेपच्यून तर आहेतच तिथं. पण चंद्र तर दर महिन्यात फक्त एकदाच येतात मीन राशीमध्ये. तर त्याचा हा हा जो तुम्ही आता जी माहिती दिलेली आहे, ते किती? ही जी अलाइनमेंट आहे, ही जी युती आहे, त्याचं किती दिवस? तर पुढचे 2.5 वर्ष आपल्याला अशा प्रकारचे अनुभव प्रत्येक वेळेला सेम येतील असं नाहीये, पण जेव्हा-जेव्हा चंद्र महाराज मीन राशीतून गोचरभ्रमण करणार आहे, त्या-त्या वेळेला थोड्याफार फरकाने अशा स्वरूपाचे अनुभव पडताळा तुम्हाला येणार आहे.
तर ते काय आहे, आता शनी महाराज 2025 मार्च 2025 ला मीन राशीत आले. ते जवळपास ऑगस्ट 2027 पर्यंत त्यांचा इथेच मुक्काम राहणार आहे. नेपच्यून महाराज तर इथे 2011 पासून 2026 पर्यंत त्यांचा इथं मुक्काम राहणार आहे. आणि चंद्र महाराज महिन्यातून एकदा असे सव्वा 2 ते 2.5 दिवसाकरता मीन राशीत येणार आहेत. त्यामुळं जेव्हा ही परिस्थिती येईल, मीन राशीतला चंद्र कॅलेंडरवरती लिहिलेलं असतं, ते बघून तो तुमच्याकरता भावनिक शुद्धीकरणाचा काळ आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्याच 12 राशींकरता. इमोशनल डिटॉक्स हा शब्द आजकाल जास्त वापरला जातो, त्याचा कालावधी आहे. त्यामुळं चंद्र, शनी, नेपच्यून हे एकत्र आल्याने भावना, कर्म आणि भ्रम यांचं एक दीर्घकालीन न उकलणारं कोड हे घडत असतं, घडणार आहे. जुने मानसिक जखमा, गोंधळ, शंका सतत तुम्हाला उफाळत राहतील आणि त्यानुसार तुम्ही राशी सांगितली त्यानुसार करेक्टिव्ह ॲक्शन घेत गेलात, तर तुम्हाला त्यामध्ये स्पष्टीकरण येणं, क्लीननेस येणं, शुद्धीकरण होणं या घटना घडू शकतात. मुळातच हा कालावधी जो आहे तुम्हाला 8-10 दिवसाचा, तो आध्यात्मिक जागृती, शुद्धता आणि अंतर्मुखता याच्याकरता वापरण्याकरता अतिशय योग्य असा कालावधी आहे. आता शनी महाराज जे आहेत ना, ते पुढचे 2.5 वर्ष, त्यामुळे पुढच्या 2.5 वर्षाकरता तुम्ही असं समजून चाला, की मीन राशीचं गूढ तत्व हे जागृत होणार आहे. कारण तिथं नेपच्यून महाराज पण आहेत. त्यामुळे ध्यान, स्वप्न, मोक्ष, समर्पण, त्याग, आत्मध्यान, आत्मशुद्धी, आत्मचिंतन या गोष्टी करता तुम्हाला अतिशय योग्य कालावधी आहे. आता जुनं म्हणतो ना आपण, जुने जाऊ द्या मरणा लागुनी नवे स्वीकारूया, असं जे म्हणतो आपण. त्यामुळे चंद्र ह्या भावना आहेत. शनी ही एक प्रकारची संरचना आहे. एक प्रकारचं स्ट्रक्चरिंग करतं आणि नेपच्यून हे विरघळवून टाकते. त्यामुळं जेव्हा ही त्रिग्रही युती होईल, त्यामुळे भावनिक आणि मानसिक संरचना ज्या आहेत ना जुन्या, त्या तुटतील. पण तितक्याच वेगाने नवीन संरचना सुद्धा स्थिर होतील. नवीन संबंध इस्टॅब्लिश होणं, नवीन नाती जुळणं, जुनी नाती तुटणं किंवा त्याच्यामध्ये वितुष्ट येणं, अशा गोष्टी घडू शकतील. त्यामुळे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर मनातले ढग जे आहेत ना आपल्या, ते शनीने धरलेले आहेत. नेपच्यून महाराज ते विरघळवणार आहेत आणि चंद्र त्यामध्ये प्रतिबिंब दाखवणार आहेत. तर या सगळ्याचा उपयोग करून घ्या. पुढचे 2.5 वर्ष सतत ध्यान, धारणा, सेवा, मौन, आत्मशुद्धी याचा जर का सराव ठेवला, तर तुम्हाला निश्चितपणे काही अतिशय शुभ, उपकारक असे अनुभवांची बीजे रोवली जातील आणि ते तुम्हाला अनुभवायला देखील मिळतील. म्हणजे थोडक्यात काय, की हा कालावधी जो आहे ना, तो तुमच्या हळू प्रत्येक स्तरावरती तुम्हाला शुद्ध करत जाणारा आहे. मग तो आर्थिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, नातेसंबंध परत्वे असेल. मित्रांनो, हा बराच मोठा व्हिडिओ झालाय. हे एक प्रकारचं महत्त्वपूर्ण असं मला गोचर भ्रमण, युती, त्रिग्रही योग, अलाइनमेंट वाटली म्हणून मी त्याच्यावरती तातडीने कालचं काउन्सिलिंग झाल्यानंतर आज हा सकाळी व्हिडिओ बनवलाय. आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल. तर यामध्ये सांगितलेले फळ, उपाय हे काढून बघा. तुम्हाला त्यासंबंधी काय अनुभव येत असतील, तर तसे खाली कमेंटमध्ये निश्चितपणे मेन्शन करा. म्हणजे आमच्या सुद्धा अभ्यासाला एक दिशा मिळते. एक प्रकारचं खाद्य मिळतं. मित्रांनो, आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.